जगदीशजी पाटील यांचं शुभागमन इथे झालेलं आहे. या स्पर्धेतील तर आपण सुंदर जे आता सायकली बघत आहोत ते मनोहर जोशी साहेब याचकडून 2 सायकली, तसेच जयंता दामोदर माळी याचकडून 1 सायकल इथे आलेली आहे. तसेच प्रताप पाटील साहेब याचकडून पहिल्या क्रमांकासाठी 1 बाईक. त्यानंतर योगेशजी पाटील खारबावचे याचकडून मॅन ऑफ द मॅच, तसेच विनोदजी काटेकर याचकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. त्यानंतर दीपक भाऊ म्हात्रे बंद्रा मारुती काल्हेरचे, तसेच गणपेश शेठ भोईर याचकडून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आहे. तसेच विजयदादा चौधरी याचकडून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर आनंद पाटील, हरिदास पाटील, प्रकाश पाटील, देवा टावरे, प्रिन्स शिकारी याचकडून मंडप व्यवस्था आणि दीपा म्हात्रे, जितू गवली याचकडून डीजे व्यवस्था. तसेच रमेशजी तरे साहेब, धर्मेंद्र तांगडे साहेब याचकडून स्कोरबुक, 6 स्टंप. तसेच जगदीशजी पाटील, घनश्याम भोईर, संभाजी म्हात्रे, संतोष पाटील याचकडून संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच श्री सुनील मामा वडपे याचकडून तृतीय बक्षीस पैसे स्वरूपात 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. तसेच मेघनाथ आणि संदीप पाटील कारिवली याचकडून 2 कूलर. तसेच रमेश तरे, धर्मेंद्र तांगडे याचकडून 15 बॉक्स बिस्लेरी. त्यानंतर शरद नानाकेनी, रुपेश म्हात्रे याचकडून संपूर्ण स्पर्धेसाठी पुष्पगुच्छ आणि शॉल. तसेच चिंतामण घरत काटे याचकडून 15 बॉक्स बिस्लेरी. बालाराम चौधरी साहेब याचकडून संपूर्ण संघाला 1 kg प्रमाणे नाश्त्याची सोय. तसेच A1 जोडी सुकेश डाके, निलेश पाटील. तसेच A1 जोडी गोल्डमॅन, बाला पाटील, सदानंद पाटील याचकडून संपूर्ण स्पर्धेसाठी लाईव्हची व्यवस्था. तसेच सौ मनीषा दीपक भोईर, ग्रामपंचायत सदस्य राहणार याचकडून पंच, समालोचक, स्कोरर, डीजे यांचे 1 दिवसाची जेवणाची सोय. तसेच संजय पाटील याचकडून सुद्धा 1 दिवसाची जेवणाची सोय. हेमंत गुले, मुसाबाई याचकडून. तसेच संदेश वखारे, मनलाल पाटील, संजय पाटील, भालचंद टावरे यासाठी दुसऱ्या रात्रीचे ते जेवण, पंच, समालोचक, स्कोरर, डीजे आणि लाईव्ह यांच्यासाठी 4,000 रुपये. गुंदोली गावचे उद्योजक श्री राजेश आत्माराम भोईर याचकडून 3ऱ्या दिवसाची जेवणाची सोय. तसेच मोहनदादा भोईर याचकडून 20 बॉक्स बिस्लेरी. अनिल वजे, सुनील पाटील याचकडून 2 कूलर. प्रकाश भगत भरोडी याचकडून 10 बॉक्स बिस्लेरी. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात चांगली सुरुवात इथे झालेली आहे. वरालदेवी ताडाली या संघाकडून सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. अजय आणि बालाराम कानाई पाये या संघाची टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहेत. कानाई पाये आजच्या दिवसातला पहिला सामना आहे. टाइमर तिथे लावलेला आहे. पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडू यांचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. यानंतर पवनपुत्र वडपे आणि गावदेव चौथ्या डुंगे या 2 संघांनी तयार राहायचे. गोपाल गोलंदाजी करते. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात टाकलेले आहेत. चांगली गोलंदाजी करीत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. 3ही वेळा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि 3ही चेंडू निर्धाव आलेले आहेत. काही सुरुवात करून दिलेली आहेत दुपारच्या 7 मध्ये. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये गोपाल यांनी पुन्हा एकदा गोपाल आता मात्र लेट कट केलेली आहे. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण.
चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलेलं आहे. तिसरी धावेचा प्रयत्न केलेला आहे. 3 धावा तिथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. तिहेरी धावसंख्येने ते खातं उघडलेले कानाई पाई या संघाने. अजय याच्या बॅटमधून या 3 धावा आल्या होत्या. 3 वेळा प्रयत्न केल्यानंतर चौथ्या चेंडूवर मात्र धाव घेण्यात यशस्वी ठरलेले अजय. पुन्हा एकदा गोपाल उर्फ पिंटू गोलंदाजीच्या मार्गावर. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना फलंदाज बालाराम याच्यासाठी. आखूट टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिकडे होते. त्यांना चकवून चेंडू होता. लॉंग स्टॉप सीमारेषा बाहेर. चौकार. पहिलाच चौकार येतोय कानाई पाई या संघाच्या इनिंग मधला. बालाराम याच्या बॅट मधून आला होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची वरची काढा घेतली. चेंडू यष्टीरक्षकाला चकवतोय आणि शॉर्ट लेगला जो क्षेत्ररक्षक होता त्याला सुद्धा चकवून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर गोपाल. यावेळी स्लेट कट केलेले आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. त्याच्या हातात काही चेंडू मिळणार नाहीये. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज पुन्हा तिसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. दोन धावांची संघाची धावसंख्या होती ती 9. 1 बाद 9. पहिलं षटक इथे संपलेलं आहे. पहिल्याच्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावर आलेल्या आहेत कानाई पाई या संघाच्या. 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळले गेले होते पहिल्या षटकातले. त्यानंतर 3 चेंडूवर मात्र 9 धावा आलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. चांगदेव नवीन फलंदाज मैदानावर चांगदेव आणि गोलंदाजीसाठी सुशील क्रमांक 2 षटक घेऊन आलेले आहेत. चांगदेव आलेले आहेत क्रमांक 2-3 वर फलंदाजी करण्यासाठी. सुशील पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. बालाराम धावबाद झालेले आहेत. धावसंख्या होती ती 10. 10 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय. सलामीची ती जोडी आली होती वय वर्ष 45 ची. ती जोडी बाद झालेली आहेत. यानंतर पवनपुत्र वडपे आणि गावदेव चौठ्या डोंगे या 2 संघांनी संपर्क साधायचा आहे. पवनपुत्र वडपे आणि गावदेव चौठ्या डोंगे. जो संघ लेट येणार आहे त्या संघाला 3 बॉलची पेनल्टी देण्यात येईल. हे लक्षात असू द्या. नवीन फलंदाज रमेश मैदानावर आलेले आहेत. 2 फलंदाज धावबादच्या रूपात बाद झालेले आहेत कानाई पाई या संघाचे. रमेश मुकादम नवीन फलंदाज स्ट्राईकवर असणार आहे. गोलंदाजीच्या मार्गावर सुशील पुन्हा एकदा तयार रमेशसाठी. आजच्या दिवसातला तिसऱ्या दिवसातला पहिला सामना आपण पाहत आहोत. अकोटाबाचा चेंडू होता. पूल केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. 1 धाव घेतलेली आहे. फक्त 1च धाव. ज्या पद्धतीने चेंडू अडवला तशाच पद्धतीने चेंडू फेकला गेला होता. त्यामुळे फक्त 1 धाव घेता आली. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 11. पुन्हा एकदा सुशील चांगदेवसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. चांगदेव हा फलंदाज तिथे 0वर बाद होतोय.
तिसरा फलंदाज बाद होतोय कानाई पाई या संघाचा 11 या धावसंख्येवर. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत सुशील यांनी. एक फलंदाज देखील बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत विनायक. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना अध्यक्ष चषक 2024 चा हा थरार आपण श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी मानकोली येथे पाहत आहोत. डे नाईट स्वरूपातील हे स्पर्धा. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय वेगवान चेंडू सुशील याचा. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी सुशील दुसऱ्या षटकामध्ये करत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. 2 धावा त्याच दरम्यान काढलेल्या आहेत फलंदाज विनायक यांनी. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 13. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातले शेवटचा चेंडू असेल. सुशील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर विनायक साठी. यावेळेस मात्र चेंडू हवेत होता. गोलंदाजापासून दूर होता. त्यापर्यंत 2 धावा घेण्यात तिथे यश आलेले आहे फलंदाजाला. 2 धावांची संघाची धावसंख्या होती 15 आणि दुसरे षटक इथे संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15. 3 बाद 15. नवीन शर्मा. प्रकाशने किती केला? एक रन काढून त्याला स्ट्राईक द्यायची होती. 2 ओव्हरला 34 मारल्यानं 2 ओव्हरला 26 पाहिजे होत्या. पोझिशनच बोलत होती. चला वरच्या संघाचा संघ नाही आलेला आहे. रमेश आउट झाला ना. तर पहिल्याच चेंडूवर इथे गडी बाद झालेला आहे. रमेश हा बाद झालेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी नवीन शर्मा यांच्याकडून झालेली आहे. तर यानंतर होणारा सामना असेल गावदेव चौठे डोंगे आणि पवनपुत्र वडपे. पवनपुत्र वडपे संघाचा कर्णधार इथे हजर आहे. तरी गावदेव चौठे डोंगे कर्णधार संपर्क साधायचा आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होताना केशव 15 या धावसंख्येवर चौथा गडी बाद झालेला आहे कानाई पाई या संघाचा. नवीन शर्मा पुढचा चेंडू केशवसाठी. कुठचा झेंडा होता. कट केलेला आहे चेंडू. पॉइंट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नाही होत. फक्त एकच धाव. दत्ता पवार तिकडे उपस्थित होते. बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत झालेलं आहे. फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 16. तिसरे षटक मार्गस्थ आहे. नवीन शर्मा गोलंदाजी करतात तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मात्र वेगवान चेंडू हाताळला गेला होता. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17. पुन्हा एकदा नवीन शर्मा
गोलंदाजी मार्गावर. सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू इथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त एकच धाव. धाव संख्या होती ते 18. केशव पुन्हा एकदा स्ट्राईकवर. गोलंदाज नवीन शर्मा. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला होता. इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. यानंतर गावदेव चौथ्या डुंगे आणि पवनपुत्र वडपे. अतिशय सुरेख असा चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धाव संख्या होती ते 19. पुन्हा एकदा नवीन शर्मा केशवसाठी. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू येतो लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे सहज पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावांची संघाची धाव संख्या होते 21. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. केशव फलंदाजी मार्गावर. इथे मात्र सुरेख असा चेंडू होता. पायावर आदळतोय. पायाने अडवण्याचा प्रयत्न तिथे केला होता चेंडूला. 2 धावा काढलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये. पंचांचा इशारा तो लेग बाईज आणि षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 23. 4 बाद 23 अशी धाव संख्या झालेली आहे कानाई पाई या संघाची. यानंतर आजच्या दिवसातला दुसरा सामना होणार आहे गावदेव चौथ्या डुंगे आणि पवनपुत्र वडपे. चौथ्या षटकातील समाप्तीनंतर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वडपे संघाचा कर्णधार इथे हजर आहे. तरी गावदेव चौथ्या या संघाचा कर्णधार आपल्याच विनंती असेल आपण चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. विकास शेवटचं षटक घेऊन अंतिम षटक घेऊन विकास. आखूड टपाचा चेंडू होता. पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. फक्त 1 धाव काढलेली आहे आणि एकच धाव. 1 धाव संख्येने संघाची धाव संख्या होती 24. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल केला होता परंतु एलिव्हेशन तेवढं चांगलं नव्हतं. फक्त एकच धाव. पुन्हा एकदा विकास. केशवसाठी ड्राईव्ह केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धाव संख्या होती ती 26. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना केशवसाठी. यावेळी फुलटच चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण. धाव संख्या होती ती 28. मोठा फटका अजून आलेला नाहीये. पुन्हा एकदा विकास. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये विकास यांच्याकडून होत आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होत आहे विकास यांच्याकडून. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर्स मध्ये चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू. या षटकातला अंतिम चेंडू. इथे मात्र शपल क्रॉस झाले होते. चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट केलेला आहे. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. फक्त 2 धावा मिळतील. 2 धावांची संघाची धाव संख्या 30.
निर्धारित 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये कानाई पाई या संघाने धावसंख्या बनवली गेली आहे 30 आणि 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते वराल देवी ताडाली या संघाला. तुम्हीच दोन फक्त एक एक ना जगदीश लागेल. जगदीश हे आले का दोन्ही या चला दोन्ही संघाचे कर्णधार गावदेव चौठ्या डोंगे आणि पवनपुत्र वडपे. चला दोन्ही संघाचे कर्णधार पवनपुत्र वडपे आणि गावदेव चौठ्या डोंगे नाणेफेक द्यायचं आहे. तर मी मान्यवरांना विनंती करेन जगदीशजी पाटील त्यानंतर रविकांत पाटील आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या महत्त्वाच्या सामन्याचे नाणेफेक होत आहे गावदेव चौठ्या डोंगे आणि पवनपुत्र वडपे. यावी भरली नाही रे त्यांची उद्या नाही सोमवारी आमची सोमवारी आहे का बेस्ट ऑफ लक नवीन 40 प्लस अध्यक्ष चषक 2024 आजच्या दिवसातला दुसरा सामना. वडपे संघाचा कॉल असेल. अध्यक्ष चषक आहे आणि अध्यक्ष चषक झालेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर फक्त निर्णय सांगायचा आहे कर्णधार नंतर पेंडिंग आहे निर्णय. ओके तर पवनपुत्र वडपे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. तर 4 षटकामध्ये कानाई पाई या संघाने 30 धावा काढलेल्या आहेत. 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते वडाल देवी ताडेले या संघाला. आणि सलामीची जोडी मैदानात आलेली आहे गोपाल आणि विकास. गोपाल उर्फ पिंटू आणि विकास ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. आणि गोलंदाजी मार्गावर असतील तर रविकांत. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक
घेऊन रविकांत आलेले आहेत. 31 धावांचं एक छोटंसं लक्ष आहे वरालदेवी ताडाली या संघासमोर. स्ट्राईकला असतील ते सुशील आणि नॉन स्ट्राईकला गोपाल उर्फ पिंटू, ज्याने पहिले षटक हाताळलं गेलं होतं. 9 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. वेलकम भाऊ पाटील आमचे पंच. पहिला चेंडू रविकांत याचा. 31 धावांचं लक्ष आहे वरालदेवी ताडाली संघासमोर. पहिला चेंडू यामध्ये पुल केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार. चौकाराने खातं खोललेलं आहे वरालदेवी ताडाली या संघाचं. काय सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर अखोड टप्प्याचा चेंडू होता, त्याला पुल केलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चौकारासाठी चांगली सुरुवात करून देताना सुशील आपल्या संघाला. 31 धावांचं छोटंसं लक्ष आहे. पाहूयाच लक्ष किती षटकामध्ये पूर्ण करतात वरालदेवी ताडाली, कारण फलंदाजीची बाजू खूप स्ट्रॉंग आहे वरालदेवी ताडाली संघाची. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. एक मानसिक दडपण इथे गोलंदाजावर. आता मात्र तिथे क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे. यावेळेस मात्र बीमर आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, चौकार. 4+1 5 धावा, पंचवडी. धावसंख्या होते ती 9. धावा धावफलकावर लागलेले आहेत. आणि यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू मात्र बीमरच्या स्वरूपात तिथे हाताळला गेला आहे आणि त्याच्यावर येतो चौकार. फाईन लेग रिजन मधून हा चौकार गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाज रविकांत, फ्री हिट. इथे मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी, निर्धाव चेंडू. वेलकम सचिन. रातों के कातिल. षटकार आहे. अतिशय दमदार चांगली उत्तम सुरुवात आपण पाहतोय. संघ वरालदेवी ताडाली 31 धावांचं मापक लक्ष आणि मापक लक्षाचा पाठलाग करताना एक जबरदस्त सुरुवात करताना ताडाली संघ आतापर्यंत संघाची धावसंख्या ती 15, बिनबाद 15. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. गोलंदाज रविकांत याचा अतिशय चांगला समाचार घेताना फलंदाज विकास गोपाल. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज म्हणजे बारगाव बोल्यावर पंचांकडे असतो रविकांत. एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज रविकांत. याचा पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र थोडासा आउट ऑफ ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू. अवांतर दाबाने संघ धावसंख्येकडे पुढे धावसंख्या होती ती 17. षटक क्रमांक पहिलं प्रगत 16, धावसंख्या 16. बीजाचं लक्ष 31 धावांचं निम्मा पल्ला या ठिकाणी पार झालेला आहे ताडाली संघाचा. विजयापासून फक्त आणि फक्त 15 धावा दूर आहे. आउट ऑफ इनसाइडचा पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. हा चेंडू देखील जाईल सीमारेषेबाहेर, चौकार. या चौकाने संघात धावसंख्या 4 धावांनी पुरस्कार. धावसंख्या होती ती 20. विजयापासून फक्त आणि फक्त 11 धावा दूर आहे वरालदेवी ताडाली संघ. सन्मानी व्यासपीठावर विराजमान काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, खास करून आमचे खेळाडू उपस्थित आहेत. त्यामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं ते सन्मान्य सचिन माळी, मानकुली संघाचे एक नामांकित क्रिकेटर. त्याचबरोबर सन्मानित जगदीशजी पाटील, सचिन पुणा संघाचे कर्तधर्ता.
पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, यास हा चेंडू देखील जाईल सीमारेषा बाहेर चौकार. हा पलीकडे चेंडू सुंदरसा अपड्राईचा फटका, खाली क्षेत्र होतं, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि चेंडू स्थळ सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार पुन्हा एकदा बिगेच्या बाट मधून येतोय. धावसंख्या 24. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकारामध्ये एक दमदार चांगली उत्तम सुरुवात, विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहतो वरालदेवी ताडी संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत संघाची धावसंख्या ती 24, विजयापासून फक्त आणि फक्त 7 धावा का. आता मात्र थोडासा मॅच टाइम स्ट्रोक आहे, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नाहीये. बघ मोहनदा हा ना मग 20 रनानं आता कॉमेडी पिझ्झा असताना ना 20 रनानं मग एकरदान. आता विजयापासून फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर, या सामन्यावर आपलं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतो वरालदेवी ताडाली विजया दिशेने वाटचाल करतो. विजयापासून फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे पिंटू याला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. दिनेश येतोय, वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. अतिशय चांगला चेंडू, हा पडलेला सुंदर ऑनरेचा फटका आपण पाहिला. पिंटू याच्या बाट मधून एक दोघांची संधी झाली, एकदम स्वतःचं कान ओपन केलं. विजयापासून आता मात्र फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे. फार माझे हा चेंडू मात्र थोडासा बरे आउट ऑफ स्टंप, आउट ऑफ लेग स्टंपचा चेंडू आहे. खराब चेंडू, दिशांनी चेंडू बाहेर मारा. पंचायत सवांतर धाव मिळते. अवांतर धावसंख्याकडे पुरस्कृत धावसंख्या होती ती 26. विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे वरालदेवी ताडाली. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा फ्लिकचा फटका ऑन साइडचा सजलाय. खाली क्षेत्र आहे, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट जाईल. यस, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फलंदाज विकास याच्या माध्यमातून चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. आता मात्र विजयापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर. मन में लड्डू फुटा. 2 3 तिसरी तिन्ही झाली. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका विकासाच्या बॅट मधून येतो विजयी चौकार. आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून एक जबरदस्त विजय संपादित करणारा संघ पाहतोय वरालदेवी ताडाली. क्या बात आहे.